नमस्कार सर. नमस्कार. बरं नाव काय तुमचं? सौरभ दत्तात्रय ढेकळे. इकडं बघा. बरं ठीक आहे. आणि गाव? बांगर्डे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं ठीक आहे. तुम्ही शेती हा व्यवसाय मग तुमच्या घरचे वगैरे शेती व्यवसाय कधीपासून करतायत? बघितलं गेलं तर एक 30-35 वर्ष झालं आजोबा करतायत, नंतर वडील. आता हळूहळू मी बी शेतीचं व्हायचं हे केलं नियोजन, म्हणजे सेंद्रिय शेती करायचं नियोजन आहे माझं. बरं ठीक ते आहे. मी म्हणजे बी आता पाऊल टाकलंय. बरं ठीक आहे. म्हणजे सरासरी तुम्ही आता ऊस एक पीक घेतले. किती एकर पीक आहे सर? 1.5 एकर आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर पण ऊसाचं पीक हो घेतलं हो, होतं? घेतलंय. ओके ठीक आहे. जे तुम्ही याच्या अगोदर ऊसाचं पीक घेतलं त्याला खत वगैरे कोणतं वापरलं तुम्ही? रासायनिक खत वापरत होतो, युरिया, सुपला, नंतर वेगवेगळे रासायनिक खत वापरतो. दरवर्षी? हो, दरवर्षी. आणि ह्या वर्षी तुम्ही आता कोणतं किट वापरलं? आता सनेचं ॲग्रिगेट वापरलंय. बरं. हा, म्हणजे रासायनिक हे वापरलं आणि रासायनिक थोडं कमी करून ते सेंद्रियचा हे केलंय. बरं वापरलंय. ठीक आहे. काय तुम्हाला फरक काय वाटतो दोन्हीतला? महत्वाचा मुद्दा जर आता ही ऊस बघतायच तुम्ही, म्हणजे एकदम कांद्याच्या पातीवर ऊस आलेला आहे. म्हणजे ऊसाला एकदम ते जबरदस्त आहे. ऊसाचा पेरा हो का, आज बघितलं गेलं तर ऊसाचा पेरा सुद्धा वाढलेला आहे, दिसतोय. आणि 4च महिन्याचा ऊस आहे. किती? 4. बघा, आज माझी 6.5 फूट उंची आहे. माझ्या उंचीपेक्षा अर्धा फूट जास्त आहे. खूप छान. हा, बघितलं गेलं तर बघा, म्हणजे 8 ते 10 कांड्यावर ऊस आहे. 4च महिन्याचा ऊस आहे. आणि ऊसाचा पेरा बघितलं तर शेजारी ऊस आहे पलीकडे, त्याचं बघितलं गेलं सेम 4 महिन्याचा ऊस, आणि मला वाटतं ते 8-9 महिन्याचा ऊसाचं बरं बरं. साईज सेमच आहे. म्हणजे ॲग्रिगेटचाही फायदा झाला महत्व. आणि दुसरा मुद्दा, आज जर बघितलं तर ट्रॅक्टरला सुद्धा माती नांगरत नाही. म्हणजे रासायनिक खतामुळं जमिनीत काय होतंय तर गटत चालली ती जमीन. बरं बरं बरं. ते एकदम हे होते, आवळलं गे थोडक्यात. बरं बरं. तर ती जमीन जी आहे ना, ती सुपीक करण्याचं काम ॲग्रिगेट करतंय. करताय? हो ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे आता 100% ॲग्रिगेट आपलं वापरले ह्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत म्हणजे फरक तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जाणवतो? हो, बरोबर आहे? जबरदस्त. तुम्ही 100% समाधानी आहात का? हो हो, 100% समाधानी आहे. शेतकरी सुद्धा, म्हणजे शेजार जेवढी शेतकरी येते ती विचारते ती ऊसाला एवढं ते आलं कसं काय, आणि तुमच्यासारखं ते तुमच्यासारख्या ऊसाला ते अख्ख्या गावात कुठल्या ऊसाला मग तुमच्या बांगड्यामध्ये इथं ह्या पद्धतीचा रिझल्ट कोणाला नाही. आणि 4च महिन्याचा ऊस आहे. बरं बरं ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं सर, म्हणजे दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी ऊसाचं टनेज वाढेल का काय वाटतं? 100% वाढणार. बरं. साधारणतः तुम्ही दरवर्षी किती टन ऊस काढता? मला वाटतं 1 एकरी 50-60 टन निघत. बरं. ह्या वर्षी किती टन ऊस निघेल तुम्हाला काय वाटतं? 100 टन निघेल. 90-100 टन 100% निघेल. म्हणजे मी म्हणे एवढं जर नाही निघला सर, कमीत कमी 10 ते 15 टन ऊस वाढू शकतो? 100% वाढू शकतो. तर 10 टन ऊस वाढला तरी खूप चांगल्या पण तुम्हाला रिझल्ट असं म्हणजे म्हणावं लागेल. बरोबर आहे? बरोबर, फायदा खूप होतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 100% समाधानी आहात? समाधान आहे. तुम्ही काय सांगाल म्हणजे लोकांना की बाबा महत्वाचा मुद्दा रिझल्ट तर येतोय आपल्या सेंद्रिय खताचा, म्हणजे ॲग्रिगेटचा सनेचा रिझल्ट तर येतोय. आणि महत्वाचा मुद्दा, जे आपली केमिकल जी शेती आहे ते हळूहळू आज बघितलं गेलं तर दुसऱ्या पिढीला आपल्या शेती सुद्धा पिकवाय राहणार नाही. तर महत्वाचा मुद्दा, ती शेती सुपीक करण्याचं काम, ते जीवाणू जिवंत करण्याचं काम ही करतंय. आज बघितलं गेलं तर रासायनिक खतामुळं ती जी जीवाणू आहेत ती एकदम सुप्त अवस्थेत आहेत, म्हणजे मेलेले नाहीत आणि जिवंतही नाहीत. ती जी जीवाणू आहेत ती जागा करण्याचं काम आपलं ॲग्रिगेट करते. बरं ठीक आहे. आणि जसं आता पाऊस वगैरे झाला होता, बुरशी वगैरे काय म्हणजे असा रोग काय नाही. आपलं सनशेड वापरलं होतं, अजिबात बुरशी नाही, काय नाही, किड्याचं काय सुद्धा नाही. बरं ठीक आहे. म्हणजे खूप चांगल्या पण तुम्हाला रिझल्ट आला? हो, आणि कुठली डिफिशियन्सी ऊसाला जाणवली नाही. पिवळा पडणे असेल, जळतं. म्हणजे एक आमच्या तिकडे खाली एक ऊस आहे, तर ते निमा ऊस जळलेला आहे. तशी याला कुठली डिफिशियन्सी जाणवलेली नाही. ठीक आहे. म्हणजे बघा खूप छान सर. म्हणजे आज जर बघितलं तुमची मी पानांची साईज वगैरे जर बघितलं आपण म्हणजे काळोखी वगैरे ऊसाला खूप चांगल्या पद्धतीने आहे. बघा हो किती. हा, म्हणजे आज 4 महिन्याचा ऊस असून 3-4 बोटावर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट म्हणाला. ओके ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.